वरती ज्यांचं आगमन झाले आहे ते शब्दांचे जादूगार आहे. त्यांनी आज खूपच सुंदर सुविचार सांगितला आहे बघा. माझ्या रक्तातच रांगणेपणा आणि जिद्द भिनलेली आहे. संकटांचे वादळ कितीही मोठे असले तरी मला झुकवणे कोणालाच शक्य नाही. मातीशी जोडलेली माझी नाळ आणि कष्टाची सवय मला कधीच हार मानू देत नाही. जेव्हा जेव्हा परिस्थिती मला पाडण्याचा प्रयत्न करते तेव्हा मी अधिक ताकदीने आणि ताठ मानेने उभा राहतो. अडचणी तर येतातच, पण ज्याच्या मनगटात ताकद आणि मनात प्रामाणिकपणा असतो तो संकटांना घाबरत नाही. मी संकटांसमोर नतमस्तक होणारा माणूस नाही, तर संकटांना सामोरे जाऊन स्वतःचा इतिहास घडवणारा स्वाभिमानी छावा आहे. दुसऱ्याचं सुख पाहण्याची क्षमता ज्याच्यामध्ये असते ना, त्याची प्रगती साक्षात भगवंत सुद्धा थांबू शकत नाही. तुम्ही आम्ही तर माणसं आहोत ना. म्हणून जीवन जगत असताना चांगलं जीवन जगा. समाजामध्ये जीवन जगत असताना काही माणसं सांभाळावं लागतात, काही माणसांपासून सांभाळून राहावं लागतं, नाही का? कारण आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची काही किंमत नसते. त्याचप्रमाणे विश्वासघातकी माणसांना चांगल्या माणसाची काहीच किंमत नसते.